नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आमच्या मिस्त्रीच्या घरी. इथे साप निघला असं म्हणता येते. रात्रीचा वेळ आहे आणि जंगलामध्येच घर आहे, तर बघूया आता आहे का. आमचे राजस्थानी मोहन मिस्त्री यांची घरी काही महिला तिथे असताना अचानक त्यांना हा साप दिसला व त्यांनी लगेच मोहन मिस्त्रींना फोन केला व त्यांनी आम्हाला फोन करून त्या जागी बोलवलं. व आता आम्ही बघत आहोत या थैल्यांच्या मागे तो असावा. तर पहिले पूर्ण त्या थैल्या काढावं लागणार. मोठ्या प्रमाणात अडगळीचं सामान, काही किराणा तिथे पडलेला दिसत होता. तो पूर्ण काढल्याशिवाय आपल्याला हा साप दिसणे मुश्किलच दिसत आहे. बंद है वो अभी नहीं चालू कर दिया. जनुना तलावाच्या जवळच हे घरं नवीन वस्ती झालेली आहे व थोडं शेताचा व जंगलाचा भाग असल्यासारखं इथे आहे. त्यामुळे इथे बऱ्याच वेळा घोणस, कोब्रा, धामण या प्रकारचे साप बऱ्याच वेळा दिसतात व त्यांना आम्ही पकडायलाही जातो. आजही तसाच प्रकार इथे घडलेला आहे, परंतु इथे बाजारचं सामान, काही बी, गहू व सिमेंटच्या बोरी याच्या मागे तो साप गेलेला, दडलेला दिसत आहे. दिलीप आ रहा है? कितना बड़ा था, देखा है तुमने? कितना बड़ा था? ये टाइल के कलर का था. ये है ना? हाँ, ये टाइलों के कलर का था. ब्लॅक. हाँ, तो ब्लैक भी नहीं था ज़्यादा. काही महिला व मुली तिथे होत्या. त्यांच्या म्हणण्यानुसार हा काळा कलरचा व फणी काढलेला असाही साप त्यांना इथे दिसला, असं त्या सांगत होत्या. तर आता आपण एक एक सर्व सामान काढत आहोत. वो हटवा दूँ मैं उसका वो उधर से कुछ होल गिल है कहीं पे? नहीं अंदर नहीं है, वहाँ कोपरे में चूहे वगैरह जैसे बैठते हैं, हाँ, तो उधर ही गया. कोपरे में बैठने की जगह है उसको. हाँ, बंद करो अभी. पट्टे पटक दो इधर. हाँ, आराम से रखो. नहीं कोई अड़चन नहीं ना, उसको यहीं गिरा देंगे. खिड़की बंद कर. ये रहा सचिन भाई है. नीचे होगा. नहीं दिख रहा. ये गिरा दूंगा. हाँ, गिरा. भाग चढ़ो डाले गिरता है यहाँ. अरे साड़ी वाला. हाँ, दिख रहा ही नहीं तो क्या डालेंगे. होगा भाई वीडियो. थोड़ा स्टॉप करो ना, खड़े रहो. स्टॉप कर देंगे. स्टॉप करो के ना होगा. आता हा साप मला पूर्णपणे दिसलेला आहे व हा भारतीय नाग, इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा इथे दिसलेला आहे व तो आता आपल्याला रेस्क्यू करायचा आहे व तो पळत आहे. आपण बाजूलाच बॅग लावलेली आहे व आता त्या बॅगमध्ये त्याला ठेवणार आहोत. विषारी साप असल्यामुळे त्याला कमीत कमी हाताळायचं, त्यामुळे आपण स्टिकनीच त्याला पकडून या आपल्या काळ्या बॅगमध्ये, पिशवीमध्ये त्याला ठेवणार. इधर से आ गया आ गया आ गया आ गया आ गया आ गया तो चल गया।
आपण ठेवलेल्या बॅगमध्ये हा स्पेक्टॅकल कोब्रा गेलेला आहे आणि आता आपण त्याला रेस्क्यू करत आहोत. बॅगमध्ये आत गेल्यानंतर बॅगचे जे लेस आहे ते आपण पूर्णपणे बांधून त्याला व्यवस्थित बॅगमध्ये ठेवत आहोत. कोब्रा हा भारतीय विषारी नाग म्हणून ओळखला जातो. वीडियो बंद कर दे. पाहिलं तसं मराठी देऊ. इथं हा काय कसा होता? काळा बर कुठून आलता? घरातून का? इथंच होता. बर ये जहरीला होता है, काटने के बाद जल्दी से अगर हॉस्पिटल में नहीं गए तो आप लक्ष ठेवा, इथून हे बंद करा येणं जाणं. ठीक आहे ठीक ओके थँक्यू. आता हा आमच्या नैसर्गिक आदिवासात चाललेला आहे. मध्ये सोडलेला आहे. सापांची ओळख असल्याशिवाय त्यांना हात लावू नका, हाताळू नका. हा स्पेक्टॅकल कोब्रा एक विषारी साप आहे, त्याला आपण आता मुक्त केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो. मी सचिन कापुरे, सर्पमित्र लोणार.